नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन व्लॉगमध्ये. आज 2 मे आहे आणि मी जस्ट सकाळीच व्लॉग एडिट केला आणि अपलोड केला. रात्री थोडा उशीर झाला होता आणि परवापर्यंत भरपूर काम होतं. मी परवा 1 वाजेपर्यंत काम करत होतो. तर आता मी जातो पाणी आणायला. पण पाणी आणायला जाता आहे ना, मला माझ्या मित्राचीच जायचं आहे. मी तुम्हाला एकदा कांदे दाखवले होते. मी तुम्हाला त्यांची चाळ दाखवतो आणि त्यांनी कसे कांदे स्टोअर केलेले आहे, म्हणजे ते चाळी आता कशा भरून ठेवलेल्या आहेत ते दाखवतो. आणि उरलेले कांदे त्यांनी विकून टाकलेले, मग तेही सांगतो मी तुम्हाला. चला. तर आलो मी त्यांच्या इथं. तर साधारणतः असं दृश्य होतं. हे बघा, ही चाळी एकदम भरून ठेवलेली आहे आणि सर्व सेम साईजचा कांदा ठेवता. ते बारीक बारीक कांदा ते बाजूला काढता. ही दुसरी चाळी आहे. ह्या गोल गोल 2 रिंगा भरून ठेवलेल्या आहे. याच्यामध्ये पण भरपूर कांदा बसतो. आणि याच्या साईडला एक त्यांनी लाकडापासून बनवलेली एक चाळ आहे कांद्याची, तर तीही भरून ठेवलेली आहे. याच्यामध्ये थोडा लो क्वालिटीचा कांदा वाटला मला. बाकी त्या ज्या लोखंडाच्या होत्या जाळ्या, त्या एकदम प्रॉपर चांगल्या कांद्यानी भरलेल्या होत्या. हा थोडा छोटा कांदा होता असं मी माझ्या मित्राला विचारलं, त्यांनी मला तसंच सांगितलं. हा थोडा छोटा होता साईजनी, पण बाकी त्या चाळ्या एकदम व्यवस्थित भरून ठेवलेला आहे. आणि जो बारीक कांदा होता तो त्यांनी विकून टाकलेला आहे. 8.5 रुपये किलोने विकला होता साधारणतः. आणि हे जे समोर घमिले दिसतंय ना, याच्यामध्ये ही हळद आहे. तर मागच्या वर्षी यांनी फक्त 7-8 ठोंब लावले होते हळदीचे. तर त्याच्यापासून इतकी हळद झालेली, साधारणतः 1 गमिलभर हळद झालेली आहे. आणि इतके कांदे अजून त्यांचे बाकी आहे. हेही कांद्याच्या पातीखाली झाकून ठेवलेले आहे आणि हेही कदाचित नंतर ते विकून टाकतील. सो मी मित्र पाणी घेऊन आलो. इथं ध्रुव बसलेला आहे आणि त्यांच्या इथून, म्हणजे माझ्या मित्राच्या इथून इतकी सारी हळद दिलेली आम्हाला त्यांनी. याला वानुळा म्हणता. मी तुम्हाला सांगितलं आमच्याकडं असं द्यायला वानुळा म्हणतात. तर हा वानुळा भेटलेला आहे आम्हाला हळदीचा. आता काय माहित घरचे काय करताय हळदीचं. कुठे येतील, भरपूर चांगली आहे. जेवण वगैरे केलेलं आहे आणि रुची आणि मी आता गंगापूरला चाललो होतो. डोक्याला उपरणं बांधलेलं आहे. आणि ही रुचीनी टोपी घातलेली, कॅप घातलेली आहे. आणि आम्ही आता इथं थांबलेलो आहे या चिंचीच्या झाडाखाली. मी मागे एक व्हिडिओ बनवला होता आणि हे बघा किती भारी वेडा या तोडतो आम्ही. पानं पण आले त्याच्यामध्ये, दाखवतो. हे बघा काय मस्त आहे. दर अजून पण भरपूर आहे. हे बघा, हा खूप भारी पिकलेला आहे. हा पण एक आहे. तर मला असं वाटतं रुचीला बस झाला आता. बरोबर रुची? बस इतकं बस झालं. अजून पण आहे, पण नंतर राहू दे ना खायला. कुठं? गंगापूरला जाऊ ना परत. मग परत तिथे येऊ आणि तोडून घेऊ. हो चालेल. मागे मी तुम्हाला दाखवलं होतं त्या कच्च्या. हे बघा किती मोठमोठ्या झालेला आहे. येणाऱ्या 7 ते 8 दिवसात पिकून जाईल या. चला निघतो आता आम्ही गंगापूरला. गंगापूरला जाऊन आहे ना, रुचीला कपडे घ्यायचे, नाईट कपडे घ्यायचे घालायला तिला मुळात उन्हाळ्याचे. तर या दुकानात आलो. या दुकानाचं नाव आहे आनंद फॅशन. इथं आलो रुची आणि मी. आणि रुचीला आहे ना इथले काही कपडे आवडले नाही. तिला फेंट कलर पाहिजे होते आणि हे पूर्ण डार्क कलर दाखवले होते उन्हाळ्याच्या शोभाने. म्हणून मला काही आवडलं नाही. म्हणजे उन्हाळ्याच्या विरुद्ध कलर आहे, डार्क नको, फेंट कलर पाहिजे. तर त्याच्यामुळे तिला नाही आवडले आणि मला पण नाही आवडले. तर असे दाखवले. मग आम्ही काय केलं ना, दुसरं एक दुकान आहे बालाजी कलेक्शन, तिथं जाऊन कपडे घेतले. तर कपडे घेतलेले रुचीला 750चे. आणि रुचीला आता ज्यूस प्यायचा होता. रुची ज्यूस प्यायला आलेली. बरोबर रुची? लस्सी आईस्क्रीमवाली. इथं आलेलो आहे आम्ही. हे गंगापूरचं फेमस लस्सीचं दुकान आहे, अष्टविनायक. तर आली लस्सी दोघांची पण. एक रुचीला दिली, एक मी घेतली. हा ग्लास 60 रुपयाला पडतो लस्सीचा, फुल लस्सी. त्याच्यावर आईस्क्रीम, ड्रायफ्रूट वगैरे टाकून दिलेली असती आणि लस्सी एकदम बेस्ट क्वालिटीची असते आहे यांची, चांगली आहे. आता मी आलेलो आहे पिझ्झाच्या कॅफेमध्ये. मी पहिलीच ऑर्डर देऊन गेलो होतो, मग लस्सी घेतली आणि मग परत आलो आम्ही आता इथं पिझ्झा घ्यायला. पिझ्झा तयार झालेला होता, त्यांनी लगेच आणून दिला. माझ्या आईने मला काळे मनुके सांगितले होते बियावाले, मग तेही घेतले मी.
आणि पिस्ता घेतला. रुचीला पिस्ता खायचा होता, पिस्ता पण घेतला आणि घरी निघालो. झाला खाऊन? मला काही ठेवलं नाही. हा जार तुटलेला आहे. संध्याकाळचे 6 वाजलेले आहे. मी चहा घेतोय आणि ध्रुवला आणि मला आता पाणी आणायला जायचंय. ध्रुव, कस काय जार तुटला? आप्पा पाणी टाकीत होते, पडला आणि डायरेक्ट तोंड फुटलेलं आहे त्याचं. तर आता नवीन जार आणू आम्ही. डायरेक्ट ना आप्पा कोण आहे ना ते जार पकडला. मग आहे ना आप्पा पाणी टाकायला गेले होते ना, डायरेक्ट जार खाली आपला पाणी पडलं. तासा फुटलेला आहे जार. आमच्या शेताच्या तिकडून एक ओढं जातं ना, ते ओढं आहे बघा. आता हे समोर गेल्यानंतर इतकं मोठं होत आहे आणि तिथं एक समोर केटी बनवलेली आहे. तर त्या केटीमध्ये भरपूर पाणी तुंबलेलं आहे आणि आता ते समोर जात आहे. मी तुम्हाला ह्याही साईडचं दाखवतो, पण समोर जाऊन दाखवतो. हे पण एकदम भारी आहे आणि इथं भरपूर पक्षी वगैरे राहतात बरं का. या एरियामध्ये थोडं जंगल टाईप इथं पॅक आहे आणि ह्या साईडला पण होतं जंगल टाईपच पॅक होतं, पण आता लोक झाडं वगैरे काढताय. या साईडला पण पूर्ण पॅक होतं, पण लोकांनी पूर्ण काढून घेतलेलं आहे. सो बघा, पुलापर्यंत पाणी आहे जवळपास. तर इतकं पाणी आहे आणि इथं काय केलेलं आहे यांनी, हे जे शेत आहे यांनी असा बांध घातलेला आहे आणि त्याच्यामधून पाणी येतं आहे. आणि त्या साईडला जवळपास 200-300 मीटरवर आहे ना, तिथं पण एक केटी बनवलेली आहे. तिथून एक केटी आहे आणि इथं पण बांध घातलेला आहे. त्याच्यामुळे ह्या इथं जे ना भरपूर पाणी असतं. मी समोर जाऊन अजून दाखवतो तुम्हाला. आणि इथं पूर्ण वरपर्यंत पाणी भरलेलं आहे बघा. असं पुलावरून पाणी येईल आता जवळपास. याला म्हसोबाचा वडा म्हणता. इथं म्हसोबाचं मंदिर एक छोटंसं. तर हे बघा, तर मी समोर आलेलो आहे आणि इतकं सारं पाणी इथपर्यंत आहे. तिथं पूल आहे आणि भरपूर मोठं तुंबे बरं का इथं पाण्याचा. आणि त्या तिकडं समोर जे दिसतंय थोडंसं गवत आहे, तिथं केटी बनवलेली आहे. आणि हा पण असं एकदम खोल बनवलेला आहे. इथं आत्ताच कोणीतरी JCPनी खोल केलेलं आहे आणि याच्यामध्ये भरपूर पाण्याची साठवणूक करता बरं का. त्याच्यामुळं उन्हाळ्यात भरपूर दिवस पाणी जातं. आज 2 मे, तर 2 मेला इतकं पाणी साधारणतः पाणी वाहतच आहे आमच्याकडं. अजून पाटाचं पाणी ॲक्च्युली आहे. तर हे गावातलं मंदिर मल्लिकार्जुन. जार आणलेला आहे ध्रुवनी आता. नवीन आहे का? तर रात्री हा गेम खेळत होतो आम्ही, ॲरोगो नावाचा. भारी गेम आहे. तर हा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.